ज्योत्स्ना पाटील मॅडम. येस मॅडम, गुड मॉर्निंग. मॅम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. येस, माझं वार्म असं वेलकम केल्याबद्दल आदरणीय रंजना मॅडम यांचं खूप धन्यवाद. आणि त्यानंतर मानसिक फडणीस मॅडमांनी जो जबरदस्त असा नवीन नवीन स्टेप ऍड करून जो वर्कआउट करून घेतला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. कारण त्यामुळे आपल्या सर्वांच्या खूप साऱ्या कॅलरीज बर्न झालेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. तसेच आदरणीय पाटील सरांनी जे म्युझिक प्रोव्हाइड केलं सगळ्यांसाठी त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे 379 पार्टिसिपेंट्स मला इथं ऐकण्यासाठी प्राईम टाइम साठी या ठिकाणी थांबून राहिले आहेत त्यांचे सगळ्यात जास्त धन्यवाद. कारण शेवटचा तीर्थप्रसाद जर आपण घेतला नाही तर त्या आलेल्या कार्यक्रमाचं आपल्याला जो असतं फलित मिळत नसतं. म्हणून प्राईम टाइम हा आपला तीर्थप्रसाद घेऊनच आपण घरी जायचं आहे. म्हणजे आपला दिवस आणि आपला 100% जो रोल आहे तो पूर्ण होणार आहे. कॅलरीज बर्न झालेल्या आहेत परंतु हा झाला फक्त 20% रोल. आणि आपला आता 80% रोल आपण कम्प्लीट करणार आहोत तो म्हणजे आपल्या सकस संतुलित आहारातून. आणि मी माझा नेहमीप्रमाणेच मॅचिंग कलर चूज केलेला आहे रोज खीर. तुम्ही देखील तुमचा सांगायचा आहे. येस. गुड मॉर्निंग. व्हॅनिला फ्लेवर. Tea flavor. फ्लेवर. Morning, mango flavor. मँगो फ्लेवर. येस, खूप छान छान फ्लेवर आहे. आज जरा कमी होते, मँगो आणि व्हॅनिलाच होते आणि कुल्फी 3च होते, बाकीचे आज नव्हते. तर हरकत नाही. चला, हा झाला आपला 100% रोल आपला कम्प्लीट होतो. कारण एनर्जी आपली जी वाढते ती आपल्या एनर्जी ड्रिंकने आपल्या कॅलरी बर्न होता. परंतु शरीराची जी गरज आहे सकस संतुलित आहाराची ती आता आपली पूर्ण होणार आहे. आणि त्याबरोबर नॉलेजची भूक देखील आता सगळ्यांना लागलेली आहे. तर नॉलेजची भूक आपण आता इथे भागूया म्हणजे आपला 100% रोल इथं कम्प्लीट होणार आहे. तर बघा, आजचा विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. आता स्ट्रेस मॅनेजमेंट म्हटल्यावर एकच सांगेल, त्याची व्याख्या अशी काही पर्टिक्युलर व्याख्या नाही माझ्याकडे. पण आता जर मला आदरणीय राहुल सरांनी जर सांगितलं की मॅडम तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंटचा विषय कॅन्सल केलेला आहे आणि 5 मिनिटात तुम्हाला दुसरा विषय दिला आहे, तर मला त्यावेळी जे काही वाटणार तो असतो स्ट्रेस. इतकी माझी साधी सोपी स्ट्रेसची व्याख्या आहे. किंवा कॉल जॉईन करताना, लिंक जॉईन करताना माझा आवाज येतोय ना मॅम? हॅलो. हो येतोय मॅडम, येतोय, प्रॉपर येतोय. थँक्यू. आता समजा लिंक जॉईन करता, आता बरेच पार्टिसिपेंट बघा आम्हाला एक कोचेसला फोन येतात की मॅडम लिंक चालू होत नाही, पॅनिक होतो आपण. किंवा लगेच मग चॅटबॉक्स आमचा फुल व्हायला लागतो आपला की लिंक चालू होत नाही, तुम्ही दिसत नाही, व्हिडिओ ऑफ आहे, म्युझिकचा आवाज येत नाही. म्हणजे हे जे पॅनिक होणं असतं आपण लगेच मग त्याच्याने काय होतं आपल्याला स्ट्रेस येतो, ताण येतो. हा जो ताण आहे यालाच म्हणतात स्ट्रेस. मग ह्या ताणतणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि ते आज आपल्या या प्राईम टाइम मधून, कारण आजची जी सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती म्हणजे हा आपल्या सर्वांवर असलेला स्ट्रेस. आणि त्याला कसं हँडल करायचं, कसं टॅकल करायचं हे जर आपल्याला जमलं नाही तर त्याचे दीर्घकालीन असे गंभीर परिणाम देखील आपल्यावर होत असतात. येस. तर बघा, तरी पण ताणतणावाची एक सिंपल अशी व्याख्या सांगते. येस सर. ताणतणाव म्हणजे बघा काय, तर ताणतणाव म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीला तिच्या इच्छा आकांक्षा, बघा आपण काहीतरी इच्छा आकांक्षा ठेवत असतो, त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक अडथळे ज्या ज्या वेळेत जाणवतात त्याला म्हटलं जातं ताण. तर ताणाची सोपी व्याख्या की इच्छा आकांक्षा पूर्ण करत असताना आपल्यामध्ये आलेला मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस वरती असेल. स्ट्रेस म्हणजेच ताण असं आपण म्हटलं जातं. बघा, भारतामध्ये दर 4 व्यक्तीनंतर, आता भारतामध्ये हे प्रमाण कसं वाढतंय बघा, भारतामध्ये दर 4 व्यक्तीनंतर एक व्यक्ती ही काय असते, स्ट्रेस मधून जात असते किंवा तिला स्ट्रेस आलेला असतो. बरोबर. तर त्या स्ट्रेसमुळे आणि ह्या डिप्रेशन मध्ये तसंच याच्यावर काहीतरी उपाय केले जातात. तर या डिप्रेशन मधल्या उपचार करणाऱ्यांमध्ये 3/4 भाग हा महिलांचा असतो. परंतु मग आता 3/4 महिला तर याच्यावर उपचार घेत आहेत, मग पुरुषांचं काय, तर पुरुष उपचार घेत नसल्याने याच्या विरुद्ध प्रमाण आहे. त्या स्ट्रेसमुळे आत्महत्याकडे झुकणाऱ्यामध्ये पुरुषांचं प्रमाण स्त्रियांपेक्षा 3/4 इतकं जास्त आहे. याला कारण काय सांगाल बरं सगळेजण? तर एकच सांगेल की आम्हा महिलांना बोलण्याची सवय असते, व्यक्त होण्याची सवय असते. आम्ही रडून बोलून काहीतरी राग करून रुसवे करून आम्ही व्यक्त होत असतो. परंतु पुरुषांच्या बाबतीत हा सर्वे सांगतोय, मी नाही सांगत आहे, एक सर्वे असा सांगतोय की महिला 3/4 महिला याच्यात उपचार घेतात, परंतु आत्महत्येचं प्रमाण मात्र 3/4 पुरुषांचं जास्त आहे. कारण पुरुष काय करतात, त्यांना एक तो हे असतो की त्यांना वाटतं की अरे देवाने आम्हाला स्ट्रॉंग बनवलेलं आहे. ते म्हणतात ना अमिताभ बच्चनचा डायलॉग की मर्द को दर्द नाही होता.
तर असं नसतंय ते. प्रत्येकाला स्ट्रेसला आउटलेट जर मिळाला नाही, तो स्ट्रेस अतिशय घातक परिणाम आपल्यावर घडवून आणत असतो आणि त्याचंच पर्यवसन होत असतं की पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण महिलांपेक्षा जास्त असतं. म्हणून याच्यावर विचार करणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. बघा हा स्ट्रेस काय करतो माहिती का? बघा आता काही मी काय गावाचं पर्टिक्युलर नाव नाही घेणार, पण हा स्ट्रेस इतका वाढत असतो की विद्यार्थी देखील आत्महत्येला प्रवृत्त होत असतात. म्हणजे आता मागे पेपरला मी वाचलं की त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा किंवा नीटचा अभ्यास करण्यासाठी जे मुलं तिथे टाकले जातात त्यांना ती गाळणी पद्धत लावली जाते आणि त्याचा स्ट्रेस त्या मुलांना इतका येतो कारण पालकांनी भरमसाठ फी तिथे पे केलेली असते आणि त्या फी मुळे किंवा त्यांचं जर तिथे नाही वर्क झालं त्यांचा अभ्यास तर तिथे आत्महत्या करतात. म्हणजे त्या प्रशासनावर तिथल्या मॅनेजमेंटवर ही वेळ आली आहे की तिथले फॅन त्यांनी जे हँगिंग फॅन असतात ते रिमूव्ह केलेले आहेत. म्हणजे बघा किती भयानक आहे की परीक्षेचा ताण ते मुलं अभ्यासाचा इतके घेतात की आत्महत्येसाठी त्यांना फॅन देखील त्या म्हणजे करू नये म्हणजे उपाय काहीतरी तर करावा लागणार की नाही, कारण परीक्षा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यामुळे हे जर नाही झालं तर मग त्यांनी ते याच्यावरती सोल्युशन शोधलं. तर स्ट्रेस ही गोष्ट काय म्हणजे बघा किती भयानक असे परिणाम या स्ट्रेसचे होत असतात, हेच मला इथं सांगायचं आहे. आणि भारतामध्ये काय होतं माहितीये का, आपण ना बाकी सगळ्या गोष्टींवर बोलतो, शेती वाडी घर दार, कोणाला काय लागलं कॅन्सरवर बोलू सगळं, परंतु स्ट्रेस या गोष्टीवर बोलताना आपण अजूनही न्यूनगंडाची, कारण एखाद्याला जर स्ट्रेसचा ऍक्च्युली हा आजार आहे तुम्हाला माझ्या प्राईम टाइम मधनं कळणारच आहे. तर स्ट्रेस एखाद्याला असेल जर त्या ट्रॉमामधून एखादी व्यक्ती जात असेल आणि तिने जर कोणाजवळ बोललं तर त्याला वेडं ठरवलं जातं किंवा तिला मानसिक रुग्ण ठरवली जाते. असू शकतं स्ट्रेसचा हा एक ताण कोणावर येऊ शकतो, पण कमतरतेची किंवा न्यूनगंडाची भावना जर त्या व्यक्तीमध्ये आली तर ती व्यक्ती कुणाशी संवाद साधत नाही, मग त्याच्यावर उपचार होत नाही, त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार होत नाही आणि म्हणून हा स्ट्रेस अतिशय घातक अशा गोष्टींकडे आपल्याला घेऊन जात असतो आणि आपलं मानसिक स्वास्थ्य देखील त्यामुळे खराब होत असतं. तर बघा ताणतणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. आपल्या शरीरावर जेव्हा असं वाटू लागतं ना की आपल्याला जाणीव होते, मग ताण कसा वाढतो बघा. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं ना तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असतात आणि त्याच्यामधले एड्रेनल जे हार्मोन किंवा जे द्रव्य आहे ते जेव्हा अधिक प्रमाणात स्रवायला लागतं, तसेच आपल्या शरीरात एड्रेनल आणि कार्टिसॉल हे दोन्ही हार्मोनचं प्रमाण स्ट्रेस आल्यानंतर जास्त प्रमाणात पाझरल्यानंतर आपल्याला स्ट्रेस काय असतो वाढत असतो. म्हणून ही शारीरिक आणि आपल्या तसेच मानसिक सगळ्याच गोष्टींची आपली प्रक्रिया असणार आहे. आपल्याला असं नाही की ताण एखाद्याला स्ट्रेस येतो म्हणजे तो काही आजार नाही, तो आजार असू शकतो कारण शरीरामध्ये त्या प्रकारे बदल हे होत असतात. येस. तर मग बघा तुम्ही म्हणाल मग स्ट्रेस म्हणजे मग खराबच परिणाम का नाही, तर बघा जसं परीक्षा घेणं हे जरी विद्यार्थ्यांना ताण वाटत असला परंतु त्याच परीक्षेच्या स्ट्रेसमुळे आपण अभ्यास करत असतो, म्हणून स्ट्रेस येतोय म्हणून परीक्षा बंद करणं हा उपाय असू शकत नाही. तर त्यासाठी आपण अभ्यास करणं आणि आता आमच्या शिक्षण विभागाने तर बघा ओपन बुक टेस्ट आलेली आहे की पाठांतर नको, मुलांना स्ट्रेस नको म्हणून आम्ही ओपन बुक टेस्ट म्हणजे टेस्ट द्यायची आहे, हे काहीतरी सोल्युशन आपण शोधत असतो. मला चांगला ताण झाला कारण आपण जर बघा आपल्याला जर कामाचा ताण नसेल किंवा आपल्याला कोणाचा तरी धाक नसेल तर आपण ते काम करत नसतो. मग यानुसार या ताणाचे पण दोन प्रकार पडतात, एक असतो चांगला ताण आणि दुसरा असतो वाईट ताण. बघा वाईट ताण म्हणजे काय की ताणाची ती पातळी ज्यामध्ये आपल्याला मानसिक आणि शारीरिक असा परिणाम जाणवू लागतो, म्हणजे आपलं पूर्ण शरीर त्या दिवशी असं स्ट्रेस मध्ये येतं, आपले हातपाय थरथर करतात, आपल्याला भीती वाटते, थंडी वाजते, कोणाला ताप पण भरून येतो, म्हणजे हा झाला ताणाचा वाईट परिणाम. आता बघा ताणाचा चांगला परिणाम देखील होऊ शकतो. तर हा चांगला ताण हा आपल्याला प्रेरित ठेवण्यासाठी आवश्यक असतो. म्हणजे बघा आम्हा कोचेसवर पण जबाबदारी असते की आपला कॉल वेळेत जॉईन झाला पाहिजे, आपण 5:15च्या आधी आपण उठलं पाहिजे, आम्हाला गेस्टला फोन करायचे असतात. हा काय झाला आमचा चांगला ताण आहे, कारण का त्यामुळे आपलं काम छान होतं असतं, तुमच्या आरोग्यात बदल होत असतो. तर हा जो ताण आहे हा चांगल्या प्रकारचा आहे. त्यामुळे पहिली तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ताण फक्त वाईटच नसतो, तर चांगला ताण आणि वाईट ताण ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असतात. बघा ताणाचे मग अल्पकालीन आणि दीर्घकालीन, काही ताण अगदी छोटेसे असतात, मग त्या ताणाचे अल्पकालीन परिणाम कसे होतात बघा. तर पहिला परिणाम होत असतो अल्पकालीन, जो थोड्याशा वेळा काही ताण अगदी छोटा असतो, खूप मोठा स्ट्रेस नसतो आणि मग त्यामुळे आपल्याला डोकं दुखणं, ताण आणि थकवा, झोप न लागणं, चिंता, चिडचिड
आणि भीती वाटणे एखाद्या गोष्टी म्हणजे अगदी अनावश्यक भीती असते कधी कधी मनात की कोणी काय म्हणेल कोण काय म्हणजे आपण जीवन आपलं असतं तरी पण आपण इतरांचा खूप जास्त विचार करतो आणि त्यामुळे मग हे अल्पकालीन परिणाम देखील आपल्याला होत असतात. हे झाले अल्पकालीन परिणाम. त्यानंतर बघा दीर्घकालीन परिणाम जे मी सांगितलं की हृदयाशी संबंधित आजार देखील आपल्याला होऊ शकतात. म्हणजे काही काही लोकांना इतका स्ट्रेस घेतात ना की त्यांच्या शरीरावर दूरगामी असे म्हणजे त्या स्ट्रेसचा परिणाम त्याच्या इतर अवयवांवर देखील होत असतो आणि त्यातलाच दीर्घकालीन परिणाम म्हणजे छातीत दुखणे, अस्वस्थ पोट. बघा डायजेशन जर आपल्याला स्ट्रेस असेल आपल्याला झोप येत नाही आणि आपल्याला पोट काय होतं आपलं गडबड करतं म्हणजे अस्वस्थ पोट, उच्च रक्तदाब, बीपीचा त्रास, मधुमेह यासारखे आजार आपल्याला होत असतात. त्यांना चिडचिडेपणा, आत्मविश्वासाचा अभाव देखील आपल्याला यामुळे होत असतो. प्रेरणेचा अभाव. बघा काही लोकांमध्ये खूप सारी ॲबिलिटी असते, कॅपॅसिटी असते, परंतु त्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो की मला स्ट्रेस येतो. त्यांच्या स्ट्रेसमुळे ते काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. त्यांच्यामध्ये कुठलीही प्रेरणा स्वयंप्रेरणेने ते कुठलेही काम करत नसतात. आणि सगळ्यात मोठा स्ट्रेसचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा, ज्यातनं मी गेलेली आहे. कारण स्ट्रेसमुळे मी बघा खूप जेवण नसतं कधी कधी आपलं किंवा काही नसतं, आपली लाईफस्टाईल पण चांगली असते, तरी पण स्ट्रेसमुळे म्हणजे आपल्याला फ्रस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, तर त्यामुळे देखील बसून बसून आणि विचारांनी टेन्शनने आपल्याला लठ्ठपणा देखील या ठिकाणी होत असतो. आणि बरेच इथं गेस्ट जे आहेत तर यासाठी तिथं जॉईन होत असतं आपल्या कॉलवर. बघा या ताणाच्या आपल्या कामगिरीवर देखील परिणाम होत असतो. मग हा परिणाम बघा आता बघा ताण हा जो आलेख हा नीट बघा मित्रांनो. इकडे आहे कामगिरी, इकडे तो माणूस वरती जो डोंगरावर आहे एक पिरामिड सारखी आकृती आहे तिथं खाली ताण दिलेला आहे. एक कमी ताण असलेला व्यक्ती कशी प्रगती करतो, मध्यम ताण असलेला व्यक्ती कशी प्रगती करतो आणि जास्त ताण असलेला व्यक्ती कशी प्रगती करतो. बघा म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना की मग मॅडम ताणच नको का, नाही तर बघा कमी ताण असणाऱ्या व्यक्तीची पण ग्रोथ ही खाली होत असते, परंतु चांगला ताण जर आपण त्याला त्या प्रेरित करणारा जर आपण स्ट्रेस जर घेतला तर आपल्याला छान अशी आपली प्रगती होत असते. पण जास्त स्ट्रेस घेणाऱ्या व्यक्तींच्या कामावर काय असतं त्यांची पण घसरण या ठिकाणी होत असते. बघा हा परिणाम तर होतो, पण कधी कधी ना ताणाच्या कुकरच्या शिट्ट्या ना होऊ द्यायला पाहिजे. कारण का बघा कुकर बघा आम्हा महिलांना ही गोष्ट चांगली माहिती आहे. आउटलेट जे म्हणतो ना कुकरला का बरं शिट्टी दिलेली असते, कारण प्रेशर, त्याचं नावच प्रेशर कुकर आहे. मग जर हा प्रेशर कुठेतरी रिलीज नाही झाला शिट्टीच्या माध्यमातून तर तो स्फोट व्हायची भीती असते, नाहीतर ती वाफ आतल्या आत साठत जाते आणि मग ही वाफ निर्माणच होणार नाही असंही नसतं. कारण वाफ निर्माण होणारच आहे, कारण आपण आयुष्य जगत असताना काहीतरी घडणार, कोणीतरी बोलणार, आपल्याकडनं काहीतरी चुका होणार, कोणाचा तरी आपल्यावर दबाव असणार, यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रेस असणार. परंतु जर बघा वॉल जर गेला ना कुकरचा ती शिट्टीच होत नाही, मग काय होतं एक तर खिचडी जळते, करपते किंवा मग झाकण उडतं आणि छताला लागतं, तर काहीतरी म्हणजे भयंकर असं त्यातनं ऍक्सिडेंट होत असतो. म्हणून आपल्या मनुष्य प्राण्याचं देखील असंच आहे. जर आपल्यामध्ये स्फोट व्हायला नको असेल, ही वाफच निर्माण होऊ द्यायची नसेल, तर आपण काय करायचं आहे, आपल्या स्ट्रेसला आउटलेट घ्यायचं आहे. ओके, तर या स्ट्रेसमुळे बघा काही कारण आहेत या स्ट्रेसची की का हा स्ट्रेस येत असेल. कसं ओळखणार तुम्ही स्ट्रेस आलेला आहे हे कसं ओळखणार? येस सर. बघा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तणावाला सामोरं जात असताना किंवा तणावामुळे तुमच्या आयुष्यात जर काही फरक पडत असला तर तुम्हाला त्यामधले लक्षणं जर कळले ना तर तुम्ही त्या स्ट्रेसवर काय करणार असतात, उपचार करणार असतात. येस. बघा स्ट्रेसमुळे नाही सर स्टॉप. स्ट्रेसमुळे आपला व्यक्ती आहे ना कधी कधी आपल्या वयापेक्षा जास्त मोठी वाटू शकते. कधी कधी हा स्ट्रेस इतका वाढतो, कारण बघा असं म्हटलं जातं की चितासे घटे ते शरीर जळतं, परंतु चिंतासे घटे शरीर असं म्हटलं जातं. अशी एक उक्ती आहे की ही चिंता इतकी वाईट असते की आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपलं शरीर म्हणजे आपल्या वयापेक्षा आपण जास्त मोठं दिसत असतो. हा सगळ्यात मोठं लक्षण आहे आपल्याला स्ट्रेस आल्याचं दिसण्याचं. त्यानंतर बघा नेहमीपेक्षा आपण जास्त किंवा खूप कमी खातो. स्ट्रेसमुळे काय होतं कधी कधी खूप फास्ट फूड आपण इंटेक करत असतो, खूप गोष्टी आपण खातो आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रेस आलेला आहे हे तुम्ही आपलं साईन ओळखायचं. आपण या ठिकाणी लक्षणं बघत आहोत.
त्यानंतर प्रचंड वेगाने मूड स्विंग होतात बघा. जर तुम्हाला स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, आपण कधी म्हणतो की ही व्यक्ती का उगाच चिडचिड करते, कारण का त्यांचा कुठेतरी हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, त्याची चिडचिड होते, त्याला स्ट्रेस असतो आणि अचानक ती व्यक्ती खूप आनंदी असते, कधी कधी खूप दुःखी होते आणि किंवा खूप खूप मोठमोठ्याने हसायला पण लागते. तर हे पण सगळ्यात मोठं लक्षण आहे की तुम्हाला स्ट्रेस आलेला आहे. त्यानंतर बघा आत्मविश्वास कमी होतो. साहजिक तुमच्यावर ताणतणाव आला म्हणजे तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता असते. प्रत्येक वेळी एक प्रकारची भीती, बेचैनी, असं सतत अस्वस्थ वाटत असतं की मला असं काही होईल का, मी हे काम करू शकेल का, या प्रकारचा जो रेसलेस आपण जे होत असतो, तर ते सगळ्यात मोठं लक्षण आहे आपल्याला स्ट्रेस आल्याचं. नंतर नेहमीपेक्षा खूप जास्त किंवा कमी वेळ झोपणं. कधी कधी ना आपल्याला 7 ते 8 तासाची झोप पण पुरत नाही किंवा कधी कधी 2 तासात असं काही आपण मोठे व्यक्ती जे घरातले असतात ते म्हणतात पा मला काही नाही, रात्री 2 नंतर झोपच लागत नाही. याचं कारण असतं की ते कुठेतरी ताणतणावाच्या खाली असतं किंवा ते सांगू शकत नाही की याला ताणतणाव म्हटलं जातं, याला स्ट्रेस म्हटलं जातं. म्हणजे खूप जास्त किंवा कमी झोप लागणं हे देखील ताणतणावाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्यानंतर विसर पडतो बघा, विसराळूपणा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे एक शॉर्ट टर्म मेमरी लॉस असतो की आपण इथे गोष्ट ठेवलेली असते पण ते आपण विसरून जातो. आपल्याला हे काम करायचं असतं पण ते आपल्याला विसर पडतो आणि त्यामुळे मग ह्या स्ट्रेसमुळे देखील आपण हे, कारण का आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या कामावर नसतं आणि मग आपल्याला विसरायला होत असतं. त्यानंतर बघा मद्यपान, अंमली पदार्थ यांचं सेवन आपण जास्त करत असतो. म्हणजे जर काही बघा आपण म्हणतो की काही काही आपण का दारू, पण कदाचित आपण त्यांच्या जर जवळ जाऊन त्यांच्या आयुष्यात जर डोकावलं, ते लोक पिक्चर मध्ये पण आपण बघत असतो की हे लोक का अंमली पदार्थांच्या आहारी जातात, कारण कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस असतो आणि मग ते अंमली पदार्थांचा त्याच्यासाठी, कारण का असं आपल्याला माहित नाही पण असं म्हणतात की ते अंमली पदार्थांचं सेवन केल्यानंतर त्यांना थोड्या वेळसाठी ते काहीतरी विसर पडत असेल म्हणून स्ट्रेस रिलीज करण्यासाठी ते लोक करत असतील कदाचित. म्हणजे हे जे लोक अशा याच्या आहारी जातात त्यांचं पण स्ट्रेस असणं हे एक सगळ्यात मोठं कारण असतं. त्यानंतर बघा इतर दिवसाच्या मानाने जास्त शारीरिकरित्या थकणे, म्हणजे एखाद्या वेळेस ना आपण रोजची आपली एनर्जी छान असते परंतु इतर दिवसापेक्षा आपण एखाद्या दिवशी खूप जास्त थकतो कारण आपल्याला स्ट्रेस येत असतो. स्ट्रेसमुळे आपल्याला थकल्यासाठी मन फ्रेश असेल ना आपल्याला त्या कामाचं काही डोंगर आपण इकडचा तिकडे करत असतो आणि त्यामुळे जर स्ट्रेस जर आला तुम्हाला तर तुम्हाला त्या कामाचा अधिक थकवा, म्हणजे दैनंदिन कामाचा पण थकवा वाटतो. महिलांना पण बघा जे रोजचे काम आहे धुणं भांडी फरशी वगैरे, तर त्यांना ते रोज सोपे वाटतं पण एखाद्या दिवशी जर घरात काही भांडण झालेलं असेल तर त्यांच्या कुठल्याच कामामध्ये चित्त, म्हणजे आमच्या महिलांचं तर असं असतं ना की मोबाईलची चार्जर पण नाही सापडलं तरी आम्हाला स्ट्रेस येतो, कुणी फोन रिसीव्ह केला नाही तरी आम्हाला टेन्शन येतं, माझ्या साडीला कोणी नोटीस केलं नाही, माझ्या हातातल्या बांगड्यांना नोटीस केलं नाही. अगदी एक असाच लहानपणीचा किस्सा आहे माझा. मी एका मावशीकडे गेली माझ्या, ते स्वाभिमान काहीतरी सिरियल होती त्यावेळेस, देशावर काहीतरी होती ती. मग ते काका आमचे बाहेरून आले आणि मावशी मी बसलेलो सिरियल होऊन बंद करून मला काही माहित नव्हती पण मी बसली, मावशी बघत होती म्हणून. मग तिथं ते आधीचा घडलेला एपिसोड काकांनी त्याशी मिस केला. मग मावशी काका दारात असतं का मावशी इकडून सांग, अहो रोनाल्डो मेला बर का. मी म्हटलं यांच्या गावात तर रोनाल्डो नावाचा कोणी व्यक्ती असण्याचं काही कारण नाही. मी म्हटलं मावशी कोण मारलं ग, मावशी म्हणते अगं ते सिरियल मधलं मारलं. तर काका पर्यंत हा का रोनाल्डो मेला का, म्हणजे त्या दोघांनाही त्या सिरियलचं एवढं अप्रूप होतं किंवा एवढे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेलं असतो आपण महिला वर्ग जो असतो ना, म्हणजे काय आपण स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मनोरंजनासाठी ऍक्च्युली तो टीव्ही आहे, त्या सिरियल्स आहे, ते पिक्चर आहे. पण आपण बघा बऱ्याच महिला भगिनींचं लसूण सोलताना मेथीची भाजी निवडताना ही चर्चा असते, या सिरियल मध्ये सास भी कभी बहू मध्ये असं झालं, हिच्यामध्ये असं झालं, सुंदरा मनामध्ये भरली मध्ये ते लग्न मोडलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, इतकं आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो की त्याचा आपल्याला स्ट्रेस यायला लागतो. बऱ्याच महिला माझ्या मैत्रिणी असतात की ते असं नव्हतं व्हायला पाहिजे, बघू आता उद्याच्या एपिसोड. म्हणजे या गोष्टी काय करता, आपल्याला हे लक्षण आहे तुम्ही स्ट्रेस घेतायत, तुम्ही एंटरटेन विसरून गेले आहात आणि तुम्ही त्या गोष्टींचा तुम्ही स्वतःवर काय करून घेतलेला असतो, स्ट्रेस करून घेतलेला असतो. यस, पुन्हा एकदा सकस संतुलित आहार घेऊया. बघा कधी कधी स्ट्रेसचं लक्षण असतं की मित्रमंडळी आपल्या परिवारापासून लांब राहणं. जेव्हा आपण एखाद्या हॉस्टेलला जातो किंवा मुली सासरी जातात तर तो पण स्ट्रेस येतो त्यांना की आपण आता सर्व्हाइव्ह कसं करणार, कारण आपण एका कम्फर्ट झोन मध्ये आधी राहत असतो पण नंतर ज्या हॉस्टेल लाईफ आपल्याला अनुभवताना देखील विद्यार्थ्यांना या गोष्टींच्या समस्या येत असतात, त्याच्यातून अनेकविध प्रकार मग त्यातनं घडत असतात. त्यानंतर बघा वागणुकीमध्ये बदल होतो. एखादी व्यक्ती
चांगली असते, काहीतरी छान करत असते, परंतु अचानक तिच्या वागणुकीत बदल होतो तर समजायचं, घरातल्यांचं पण आपण ऑब्झर्व करत जायचं. कारण बघा आजकाल लहान मुलं देखील स्ट्रेसमध्ये असतात, पण ती बोलत नसल्यामुळे त्यांचे लक्षणं जर आपल्याला ऍज अ पालक म्हणून जर आपल्याला माहित नसतील तर आपण त्यांचा स्ट्रेस रिलीज करू शकणार नाही आणि मग त्याच्यातून काहीतरी वाईट घटना या घडत असतात. म्हणून वागण्यातला बदल मुलांचा आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. तर कामामध्ये अडचणी येणे, लक्ष विचलित होणे हे पण आपलं मोठं लक्षण त्यातलं सांगता येतं. बघा कधी कधी ना विचित्र असे आभास होत असतात. बघा आभास होत असतात म्हणजे काय, काही नसते प्रतिकृती पण आपल्याला वाटते की हे असं असं घडलंय, किंवा आपण रात्री झोपेमध्ये त्या गोष्टी इमॅजिन करत असतो. हे देखील आपल्याला स्ट्रेस, कारण झोपेमध्ये तो स्ट्रेस आपल्याला शांतपणे झोपू देत नाही आणि मग आपला हा स्ट्रेस काय होत असतो, आपल्याला आभासी प्रतिकृती ह्या घेऊन दाखवत असतो. त्यानंतर बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ट जागेचा अचानक अवयव दुखू लागतो. बघा मी बरेच गेस्टला चेकअप करते तेव्हा काहींना काहीच नसतं, सर्व पॅरामीटर छान असतात, परंतु माझे एक गेस्ट आहे त्यांचं अचानक कुठेही दुखतं, म्हणजे त्यांना वेगळाच काहीतरी प्रकार, म्हणजे त्यांना काय तो स्ट्रेस आहे. मी त्यांच्या जेव्हा फॅमिली त्यांची हिस्ट्री बघितली, त्यांनी सांगितलं की खूप सारा स्ट्रेस मधनं ते जात होते आणि त्यामुळे या कम्युनिटीमध्ये मी त्यांना जेव्हा आणलं त्यांना नक्कीच छान वाटले. परंतु आधी त्यांना हा त्रास होता की त्यांच्या शरीरामध्ये कुठे, ते म्हणजे मॅडम असं मला एक्झॅक्टली सांगता नाही येत पण माझं कुठे पण असं पेन असे सुरू होतं. मग मला कळलं की यांच्या पेनचं रिझन आहे त्यांच्यावर असलेला स्ट्रेस, मग तो आर्थिक असो, मानसिक असो किंवा भावनिक असो. येस. त्यानंतर बघा कारण बघूया आपण, हे झाले लक्षण. मग हे कशामुळे होतो, हा स्ट्रेस कशामुळे होत असतो, तर बघा. येस सर. तर बघा काम म्हणजे आपल्याला एखाद्या कोणत्या जर आवडीचं काम नसेल ना आपल्याला, तर आपल्याला त्या कामाचं हे ताण येत असतो. त्यानंतर मग पुढचं काम काय आहे की बेरोजगारी. बेरोजगारी जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्हाला त्या कामाचा स्ट्रेस येत असतो. बघा सगळ्यात मोठं, जरी आपण म्हणतो की पैसा महत्वपूर्ण नाही, परंतु पैशाशिवाय काही धकत नाही हे तेवढंच वास्तव आहे. म्हणून जर एखाद्याच्या आयुष्यात बेरोजगारी असेल तर त्याला स्ट्रेस येतो, त्याला ताण येतो, कारण पोटा पाण्याची समस्या ही सगळ्यात मोठी असते आणि म्हणून म्हटलं जातं की काम आणि बेरोजगारीमुळे लोक ताणतणावामध्ये येत असतात. हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्यानंतर बघा पैसा, मी सांगितलं बेरोजगारी असेल तर त्याच्याकडे पैसा असणार म्हणजेच त्याच्याकडे स्ट्रेस असणार. एकटेपणा, घरापासून लांब असल्याची भावना ही सगळ्यात वाईट असते, कारण हा माणूस हा समाजशील प्राणी आहे. जर तो समाजात राहायचा असेल त्याला, तर तो लोकांमध्ये, त्याच्या जवळच्या प्रेमाच्या लोकांमध्ये असला पाहिजे आणि जर तो नसेल तर त्याच्यामध्ये एकटेपणाची भावना ही येत असते. त्यानंतर बघा पार्टनर सोबत ब्रेकअप होतो. आता ते व्हॅलेंटाईन डे येतोय 2-4 दिवसात, ते डे चालू आहे सध्या, रोज डे, प्रपोज डे, प्रॉमिस डे वगैरे वगैरे वगैरे. परंतु आताच जे मानसिकता झाली, पूर्वी असं नव्हतं. आता तुम्ही काय म्हणाल की मॅडम पूर्वी स्ट्रेस नव्हता का, आमच्या पूर्वजांना नव्हता का, पण एक सांगेल, तुमचे पूर्वज जे होते त्याच्यावर ओव्हरकम करणारे होते, करो या मरो, आणि हाच बाणा त्यांनी अवलंबला आणि त्यामुळे तो स्ट्रेसचा जो त्यांचा रिलीज करण्याचं हे होतं किंवा त्यांचा ऍटिट्यूड होता पॉझिटिव्ह असायचा. आता काय झालं, लहानपणापासून आपली पॅरेंटिंग कुठेतरी चुकत असेल की त्यामुळे मुलांना असं आपण सांगताना कुठेतरी चुकतो की स्ट्रेस जरी आला तो स्ट्रेस आपण कसा टॅकल करायचा, कसा हँडल करायचा, हे जर आपण केलं नाही, आणि आत्ताच अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेसमुळे आपल्या पूर्वजांपेक्षा आताचा जो ताणतणावाचा विषय आहे तो थोडा वेगळ्या प्रकारे गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. म्हणजे जुन्या लोकांनाही ताणतणाव होता, आर्थिक प्रश्न होते, भावनिक होते, मानसिक होते, परंतु त्यांची ती हँडल करण्याची किंवा त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने बघण्याची जी वृत्ती होती, त्यामुळे पूर्वी आत्महत्येचे किंवा हृदयरोग, मधुमेह यासारख्या त्याचा परिणाम त्या ठिकाणी होत नव्हता. म्हणून पार्टनर सोबत ब्रेकअप होण्याचं पण सगळ्यात मोठं कारण आहे. जरी आपल्याला इथं हास्यास्पद वाटत असलं, परंतु त्या व्यक्तीला ती गोष्ट मोठी वाटत असते आणि मग काही काळासाठी का असेना तो काय करत असतो, डिप्रेशन मध्ये जात असतो. येस. त्यानंतर अपत्यांनी घर सोडणे, आपल्या आई आणि मुलं आपले पॅम्परिंग मुलं असतात सगळ्यांचे, मग आईला असं टेन्शन येतं की आता माझा मुलगा बाहेर गेल्यावर कसं राहील, तर त्याने पण स्त्रियांना कशाने स्ट्रेस होतो ते सांगू शकत नाही. म्हणून जर आपले मुलं आपल्यापासून लांब गेले तर आपल्याला ताणतणाव येत असतो. त्यानंतर शारीरिक स्थिती, जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अक्षम असाल किंवा तुम्ही दुर्बल असाल, एखादा हात पाय तुमचा जर शारीरिक व्यंग असेल, त्या देखील एक न्यूनगंडाची भावना येते की इतर लोकांसारखे कामं मी करू शकत नाही आणि त्यामुळे देखील आपल्याला ताणतणाव येत असतो. त्यानंतर आजूबाजूचे वातावरण, बघा माणूस आपण ज्या समाजात असतो ना त्या सराउंडिंगचा, ते म्हणतो ना डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, तसं आपण कोणत्या समाजात राहतो आणि कोणत्या लोकांसोबत राहतो, आपण जसं आपल्या कॉलवर म्हटलं जातं योग्य ठिकाणी योग्य लोकांसोबत आणि योग्य वेळी असणं खूप गरजेचं असतं. कारण
बघा, जर मुलं ऐन वयात येत असताना त्यांच्यावर जर चांगले संस्कार झाले नाही, त्यांची मित्रसंगती जर चांगली नसेल, तर त्या मुलांना स्ट्रेस, ताणतणा येत असतो, कारण त्या मित्रांच्या वागण्याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. म्हणून योग्य संगत असणं, योग्य लोकांसोबत असणं ही गोष्ट आपल्या ताणतणाव व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाची असते. त्यानंतर बघा, पार्टनरचं निधन होणं किंवा पार्टनर लांब असणं, या ठिकाणी आपल्याकडे खूप साऱ्या अशा बऱ्याच अशा वेगवेगळ्या भगिनी आहेत की ज्यांच्या कौटुंबिक समस्या वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानंतर नुसतं पार्टनर नसणंच ही गोष्ट त्रासदायक नसते, तर काहींचे मिलिटरीमध्ये असतात किंवा काही कामाच्या निमित्ताने जास्त दिवस बाहेर असतात, तरी पण तो महिला वर्ग स्ट्रेसमध्ये असतो. खूप साऱ्या महिला आहेत ज्या सर्व्हाइव्ह करतात विदाऊट पती किंवा ते कुटुंबासाठी ते लांब असतात, आणि त्या ठिकाणी त्या महिलांना खूप साऱ्या अडचणी येत असतात आणि त्या गोष्टींमुळे त्यांना ताणतणाव देखील. म्हणून आपला पार्टनर आपल्यापासून लांब असणं किंवा नसणं ही गोष्ट देखील महिलांच्या ताणतणावाला कारणीभूत ठरत असते. त्यानंतर बघा, घटस्फोट यासारख्या कारणामुळे देखील व्यक्ती दुरावत असतात. आता घटस्फोट होत असतो काहींचा, परंतु त्याला काहीतरी कारण असतील, त्या व्यक्तीची ती मजबुरी असेल किंवा व्हॉट एव्हर जे असेल ते, परंतु तो निर्णय ती व्यक्ती घेते, परंतु त्या पार्टनर पासून तर ती व्यक्ती लांब जाते, परंतु तिच्या घरातले देखील कदाचित यावेळी कधी कधी तिच्या विरोधात असतात. म्हणजे तिला हा एक स्ट्रेस तर असतो, पुन्हा तिच्या फॅमिलीने जर तिला सपोर्ट नाही केला या गोष्टीमध्ये मानसिकरित्या, तर ती अधिक ताणतणावामध्ये जात असते. म्हणजे कुटुंबातलं वातावरण आपल्याला जर सपोर्टिव्ह नसेल तर आपला ताणतणाव आपल्यावर होत असतो. त्यानंतर अंमली पदार्थ, मद्य पदार्थांचं सेवन करणं, याच्यामुळे देखील माणसाला ताणतणाव येत असतो. वाईट सवय, तेच सांगितलं की चुकीची संगत जर असं म्हटलं जातं, अशी कबीरांचा दोहा आहे, संगत करो बडो से बडत बडत जाय, असं असतं. म्हणजे चांगल्या लोकांची जर तुम्ही संगत केली तर तुमचे वैचारिक पातळी देखील उंच जात असते. त्यानंतर बघा, लाईफ पार्टनर आपल्याला योग्य मिळणं न मिळणं ही नशिबाचे भाग झाला, परंतु जर त्यांच्याशी वाद झाले तर देखील दोघांनाही स्ट्रेस येत असतो. आपल्याला असं वाटतं की महिला स्ट्रेस, तर नाही, पुरुषांना देखील कामावर जाताना जर ते फ्रेश नसतील, घरातलं वातावरण चांगलं असेल, त्यांचा देखील स्ट्रेस या ठिकाणी वाढत असतो. बघा, आयुष्यामध्ये आता हे झाले कारण झाली, बरोबर, की का तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस असून भरपूर कारणे, पण मी तर शॉर्टकट त्यात तुम्हाला जसं बघा, आयुष्यामध्ये चढ उतार येत येणार, कारण सरळ रस्ता कधीही तुम्हाला वळणावरचं सौंदर्य दाखवत नसतं. पुन्हा एकदा नोट करा, सरळ घेऊन जाणारा मार्ग, रस्ता तुम्हाला वळणावरचं सौंदर्य दाखवत नसतं. मग त्यासाठीच तुम्ही म्हणाल की मग देवाने आपण नेहमी देवाच्याच नावाने बोटं मोडतो, असं देवानेच मलाच काबर दिलं, माझ्याच वाट्याला काबर दिलं. पण तुम्हाला हे माहित नाही, जर सरळ हायवेने गेला तर तुम्हाला इतर गोष्टी, बारीक सारीक जे छान छान गोष्टी निसर्गाने दिल्या आहेत ते दिसत नाही. म्हणून वळणावरून जर तुम्ही गेले, म्हणून देवाने आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, काही वाईट दिल्या आहेत. म्हणजे जसा खरं बघा, मी पण ड्राईव्ह करते ना, मला हायवे लक्षातच येत नाही, सोग्रस पासून इकडे आली की मग मला खराब रस्ता, तोपर्यंत मला काहीच वाटत नाही की मी चांगल्या रस्त्यावरून आले, मग मला जाणवतं की अरे खराब रस्ता लागला. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी विसरून जातो आणि खराब गोष्टींकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आपल्याला तोही ताणतणाव येतो. मला पण येतं की आता मी गाडी कशी चालू, माझ्या गाडीला खड्ड्यांमुळे त्रास होतो, गाडी खराब होते, ह्या गोष्टींचा पण मला स्ट्रेस येतो. म्हणून रस्त्यात चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टी असणारे, म्हणून आपण चांगल्या गोष्टी विसरून जातो, फक्त आपण स्ट्रेसवाल्या गोष्टी घेतो आणि मग आपला साहजिक स्ट्रेस काय होत असतो, वाढत असतो. कारण स्ट्रेस होण्यामागे मुख्य लॉजिक असं मानलं जातं की स्ट्रेसला सामोरं न गेल्याने, त्याला विरोध न केल्याने स्ट्रेस कमी होत नसतो, तर त्याला धैर्याने सामोरं आपण गेलं पाहिजे. भले तुम्ही किती पण शक्तिमान असा, पण तुम्ही जर एखादी खडतर परिस्थिती तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर हँडल नाही करू शकले, तुमच्या ताकदीचा काही उपयोग नसतो. तुम्ही त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जातात हेच सगळ्यात महत्वाचं असतं. खूप सारी उदाहरणं आहेत तिथं की ज्यांच्याकडे पैसा होता, फेम होतं, प्रसिद्धी होती, नाव होतं, परंतु काहीतरी असं डिप्रेशन आलं की त्यांनी आत्महत्या करायला ते कारणीभूत झाले. सुशांत सिंग राजपूत झाले, बळू महाराज, खूप सारी उदाहरणं आहेत असे. मग आपण विचार करतो. आणि विशेष म्हणजे ते अनपोस्टेड लेटर नावाचं मी एक पुस्तक आहे एका महिलेचं, खूप सुंदर पुस्तक आहे, मे बी सुधा मूर्ती असतील त्यांचे, अनपोस्टेड लेटर. म्हणजे ते मग जे लोक अशा आत्महत्या करताना, आताच एक माझ्या मेंटॉरच्या नातेवाईकांमध्ये एक मुलीने सुसाईड केलं, तर म्हणजे इतकं वाईट होतं की त्या मुलीच्या घरात लग्न ठरलेलं, बस्ता झालेला, दुसऱ्या आदल्या दिवशी प्री वेडिंग करून आलेली, आणि त्या मुलीने संध्याकाळी आत्महत्या करते, एक 22-23 वर्षाची मुलगी, आणि ना कुठलं लेटर लिहिलं ना कुणाशी काही बोलली. म्हणजे बघा, ते अनओपन लेटर तिच्या बरोबरच जातं ते, म्हणजे ती कुणाशी व्यक्त न झाल्यामुळे, कुणाशी न बोलल्यामुळे. आणि यामुळे काय होतं, सगळ्या फॅमिलीला वाटतं की कशामुळे गेली, याला
याला वाटतं माझ्यामुळे, त्याला वाटतं माझ्यामुळे, म्हणजे ह्या गोष्टी स्ट्रेस, ताणतणाव आपल्याला कुठल्या परिस्थितीत घेऊन जातो. म्हणून तुम्ही कसे दिसतात, कसे असतात, यापेक्षा तुमचा माइंड किती स्ट्रॉंग आहे, या गोष्टी यासाठी खूप महत्वाच्या असतात. आणि प्रत्येक गोष्ट जर आपण सकारात्मकतेने पाहिली, पॉझिटिव्ह अप्रोचने जर बघितली, तर या ताणतणावासारखा अवघड विषय आपल्याला अतिशय जीवनात सोपा होऊन जाणार आहे. म्हणून स्वतःवर बदलण्यावर अधिक भर द्या, कारण नो वन इज गोइंग टू पुश यू. आणि सगळ्यात मत सांगेल, आवर हॅपीनेस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून कोणीतरी तिराहित व्यक्ती येईल आणि मला आनंदी ठेवेल आणि माझा ताणतणाव रिलीज करेल असं कधीच नसतं. तर तो ताणतणाव आपण स्वतःच रिलीज करायचा, कारण ही आपली ओन रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपला ताणतणाव आपण कसा करायचा, आपण स्वतःला आनंदी कसं ठेवायचं आहे, हा पूर्णपणे आपला अधिकार आहे, कारण आपलं जीवन आहे ते आपणच ठरवायचं. येस. तर आता तुम्ही मॅडम तुम्ही एवढं सगळं सांगितलं, मग आता उपाय पण सांगा. मी बोलता बोलता बरेचसे उपाय सांगून टाकले, पण तरीही आपण जाऊया पीपीटीच्या माध्यमातून. बघा, ताणतणावाचं व्यवस्थापन करत असताना सगळ्यात महत्वाचा उपाय ध्यान, मेडिटेशन, जे आपण आपण सर्वजण या ठिकाणी करत असतो. बघा, आपला कॉल इतका सुंदर डिझाईन केलेला आहे, तर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन तर होतं, पण माइंड ट्रान्सफॉर्मेशन पण इथं होत असतं. कारण मी पण या कमिटीला जॉईन झाले, खूप सारे हेल्थ इश्यू, खूप सारी चिडचिड, खूप सारा स्ट्रेस घेऊन मी आली. परंतु ज्यावेळेस माझं वजन कमी झालं, माझा फॅट लॉस झाला, माझा सकस संतुलित आहार मला मिळाला, या सगळ्या गोष्टींमुळे, आणि जे शेवटी अफर्मेशन जे बरेच जण स्किप करतात, त्या मेडिटेशनमुळे आपल्याला काय होत असतो, आपल्याला माइंड काय होतं, तर आपला स्थिर होत असतो. कारण दिवसभराचे धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःसाठी असं काहीच वेळ काढत नाही. म्हणून मेडिटेशन करणं हे सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे की आपण त्याच्यावर उपाय. त्यानंतर बघा, चालणे, पळणे, व्यायाम, म्हणजे जे आपल्या या कम्युनिटीमध्ये करून घेतलं जातं. कारण स्ट्रेस रिलीज, कारण बघा, हा जो आपला जेव्हा लिंक येते बघा कॉलची, आम्ही कोचेस वरती लिहून देतो की 1 तास स्वतःसाठी, म्हणजे 23 तास दुसऱ्याला तुम्ही देता, पूर्ण स्ट्रेसफुल लाईफ तुम्ही दिवसभर सर्व्हाइव्ह करत आहात, फक्त 1 तास जर स्वतःला दिला ना, तर 23 तास तुमचे ते काय होणार असतात, चांगले. एक छोटीशी गोष्ट सांगते, की एक लाकूड तोडा असतो बघा, त्याला लाकूड तोडायला 1च तास लागतो. किती तास? 1 तास. पण तो धार लावायला जवळजवळ 13 ते 14 तास घेतो. म्हणजे कारण ती शार्पनिंग केल्यामुळे काय होतं, त्याचं लाकूड तोडायचं काय काम होत असतं, सोपं होत असतं. मग जर तुम्हाला हे तुमचं स्ट्रेसफुल लाईफ जर इझी करायचं असेल, सोपं करायचं असेल, तर तुमच्या रोजच्या जीवनाला तुम्हाला धार जर लावायची असेल, तर ती धार लावण्याचं काम आहे आपल्या या कम्युनिटीमध्ये, आपल्या या एक्सरसाइज मध्ये, आपल्या डाएट मध्ये, आपल्या अफर्मेशन मध्ये, आणि रोजच्या रोज येणाऱ्या प्राईम टाइम मधून आपल्याला मिळणाऱ्या नॉलेजमुळे आपले पुढचे 23 तास खूप छान जात असतात. म्हणून हे त्याच्यात सगळ्यात मोठा उपाय आहे. त्यानंतर बघा, नृत्य, गायन, संगीत, या अशा कला आहेत ना, ज्याला कोणाचीच गरज पडत नाही. बघा, डान्स, कुणाला डान्सची आवड असते, कुणाला गायनाची असते. मला गाणं चांगलं म्हणता येत नाही, पण मला गाणं कळतं, मला गाणं ऐकायला आवडतं, म्हणून मी माझं स्वतःचं मनोरंजन गाण्यामार्फत करत असते. संगीत ऐका, कोणाला गझल आवडते, कोणाला काय आवडतं, असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण ऐकू शकतो. त्यानंतर बघा, मन मोकळं हसलं पाहिजे. काही अशी कंजूशी करून हसताना जसे काही पैसेच लागतात त्यांना, म्हणजे मला तर ना, मी डीएडला होती ना, आमच्या मुली सांगायच्या की जेव्हा तुझ्या डोळ्यातनं पाणी येतं ना, आम्हाला कळतं की जोक खरोखर भारी झाला. कारण मला इतकं हसायला येतं, मोकळी हसते मी, आणि प्रत्येकाने असंच असलं. म्हणजे बघा, आता हा जो चित्र आहे ना, हे हास्य क्लबचा आहे. म्हणजे इतकी मला म्हणजे शोकांतिका आहे की तुम्हाला हसण्यासाठी क्लब जॉईन करावा लागतो. गरज नाही ना, तुम्ही स्वतः एकटं, कधी कधी एखादा चांगला जोक झाला, आपण वाचला पुस्तकात, तरी आपल्याला हसू येत असतं. म्हणजे तुम्हाला क्लब जॉईन, ठीक आहे, हरकत नाही, आता त्याच्यावर काहीतरी सोल्युशन म्हणून आपण क्लब जॉईन केलं, म्हणजे हास्य क्लब, म्हणजे मन मोकळं जर हसलो ना आपण, तर आपला स्ट्रेस काय होत असतो, रिलीज होत असतो. म्हणून, कारण फुकट मिळणारी गोष्ट आहे ती आपल्याला देवाने इनबिल्ट. आणि बघा, आतलं सौंदर्य तुमचं जर बाहेर आणायचं असेल ना, तर तुम्ही मन मोकळं हसा, तुमचा चेहरा नक्कीच खुलणार असतो. म्हणून हसणं हा सगळ्यात मोठा पर्याय आहे ताण व्यवस्थापन चांगलं करण्याचा. यस. बघा, सिनेमा बघा, ड्रायव्हिंग घ्या, मोठ्या निसर्गामध्ये छान फिरायला जा. बघा, सिनेमा आता आजकाल काय झालं, घरामध्येच होम थिएटर सगळं झाल्यामुळे हा प्रकार कमी झालाय, पण पूर्वी मनोरंजनाचे जास्त साधनं नसल्यामुळे आपल्याला सिनेमा थिएटरमध्ये का बरं मग या सिनेमावर एवढा, कारण का समाजाची ही गरज आहे की त्याच्यावर समस्यांवर काही पिक्चर असतात, काही कोणाला हॉरर मूवी आवडतात, कोणाला कॉमेडी आवडतात, कोणाला अगदी सिरियस असतात ते पिक्चर आवडतात. म्हणजे प्रत्येक जण आपल्याला जे आनंद वाटेल, ज्याच्याने आपल्याला आनंद मिळेल, ते असे सिनेमे आपण बघितले पाहिजे. निसर्गाचा आनंद
घ्या, आम्ही सर्व कोचेस या ठिकाणी जात असतो आणि जीवनाकडे बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन, कारण निसर्ग इतका उदात्त आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही आता आम्ही जस्ट गोव्याला जाऊन आलो व्हॅकेशनला, तेव्हा कळलं की समुद्र किती महान आहे. त्या समुद्रामध्ये सगळं होतं, घाण होती, कचरा होता, मासे होते, आम्ही पण खेळत होतो, या सगळ्या गोष्टी होता, तरी पण तो सामावून घेत होता. बघ किती मोठा विशाल, म्हणजे निसर्ग आपल्याला काहीतरी, म्हणून म्हटलं की खराब हायवेने जाण्यापेक्षा वळणावरून जा, वळणावरचे सौंदर्य त्यामुळे आपल्याला दिसत असतं. बघा, त्यानंतर खेळ खेळा, मैदानी खेळ, बैठे खेळ, घरातले खेळ, इनडोअर गेम, आउटडोअर गेम, सायकल चालवा. खूप सारे लोक सायकलिंगचा शौक असतो त्यांना, पोहायचा, स्विमिंगचा, या सगळ्या गोष्टी असतात. ते पण आपल्याला स्थान म्हणजे आपला स्थान रिलीज करायला मदत करत असतो. त्यानंतर बघा स्ट्रेस बॉल, आता ना एक नवीन थीम आलेली आहे. ते काय, आता प्रत्येक गोष्ट आपण पण अडॉप्ट करायची. आपण अडॉप्ट जर करणार नसू ना तर आपण प्रवाहाच्या बाहेर पडतो. तर ताण व्यवस्थापन एक मऊ बॉल येतो बघा, आणि मी पण ट्राय केलंय ते. तो स्ट्रेस बॉलला मग काय, याच्या त्याच्यावर चिडचिड करण्यापेक्षा ना थोडा वेळ जर तो दाबून बघितला तर बरेच जण ही थेरपी युज करतात. मे बी मी त्यांच्याकडनं ऐकलं आहे की त्यांचा स्ट्रेस थोडा रिलीज होत असतो, म्हणून स्ट्रेस बॉलचा तुम्ही उपयोग करू शकता. त्यानंतर बघा वाचन करणे, सगळ्यात मोठा तुमचा मित्र जर असेल ना तर तुम्हाला वाचन करता, वाचनाने मनुष्य समृद्ध होत असतो, वाचनाने तुमचे विचार प्रगल्भ होत असतात, म्हणून वाचन करायला शिका. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा उपाय जो आम्ही जर अवलंबिला तर तो म्हणजे आय एम सॉरी म्हणायला शिका, माफ करायला शिका आणि माफी मागायला शिका. नुसतं माफ करणं याच्यातनं एक खूप मोठा आपल्याला रिलीफ मिळतो, त्याचं जाऊ द्या. त्याला काय, आपण काय करतो कधी कधी ना, कोणाशी जर भांडण जर झालं ना तर आपण काय करतो, सतत मग त्या व्यक्तीचाच आपल्या डोक्यात विचार असतो. आता जर भांडण झालं तर आपण विचार करायला नको ना, पण आपण करतो की ती व्यक्ती काय करत असेल, ती व्यक्ती जर माझ्या समोर आली तर मी कसं ट्रीट करावं, मी कसं रिॲक्ट व्हावं. ह्या गोष्टींमुळे काय होतं, आपला स्ट्रेस वाढत असतो. त्यापेक्षा झालंय कुणाशी भांडण ना, लिव्ह इट आउट, ओमेट करायला शिका. कारण ओमेट केल्याने तुमचं शरीर मोकळं होत असतं, तुमचं मन मोकळं होत असतं, आणि त्यामुळे लिव्ह इट आउट म्हणा आणि माफ करायला शिका. आय एम सॉरी हे 3 शब्द इतके इम्पॉर्टंट आहे, ज्यामुळे लोक पण जोडले जातात, आपण स्वतः पण आनंद. सगळ्यात महत्वाचं, प्रायोरिटी स्वतःला ठेवा. जर तुम्ही आनंदी राहिला तर तुमच्या बरोबरचा सगळा समाज, तुमचं कुटुंब, तुमची फॅमिली आनंदात राहत असते. त्यानंतर बघा गार्डनिंग करणं, कोणाला गार्डनिंगची आवड असते ते पण आपण करू शकतो. अति महत्वाकांक्षी स्वभाव असणं पण आपल्याला घातक ठरतं. माणसाने महत्वाकांक्षी असावं, जस्ट मिनिट, माणसाने महत्वाकांक्षी असावं पण अति महत्वाकांक्षी नसावं, जिद्दी स्वभाव असावा पण अति जिद्द नसावी, कारण त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येत असतो. त्यानंतर निगेटिव्ह, आमचे एक DED ला 22 सर होते, ते नेहमी सांगायचे की सगळ्यात आधी ना तुम्ही नवीन लागले ना शिक्षण सेवक, तुम्ही आधी निगेटिव्ह शिक्षकांपासून लांब राहा. ते म्हणतात, काही शिक्षक असतात असे थोडेफार असतात बोटा की काही होत नसतं, काही करायचं नसतं. मग त्या 22 सरांनी मला त्यावेळेस एक धडा दिला होता की निगेटिव्ह शिक्षकांपासून, माझा फील्ड ते आहे म्हणून मी त्याबद्दलच बोलते, तुमच्या क्षेत्रात पण असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात की जे सतत निगेटिव्हिटी पसरत असतात. या कम्युनिटीमध्ये असं होतं, मग नंतर वजन वाढतं, म्हणजे ही जी निगेटिव्हिटी काय करत असते, आपल्याला स्ट्रेस. मग आपण काय म्हणतो, मी तर कोचवर विश्वास ठेवला आहे पण अमुक अमुकने असं सांगितलं, परंतु जर तुमच्या कोचने सांगितलं आहे तर ती गोष्ट नक्कीच ठाम असणार, चांगली असणार. म्हणून आपल्या विचारांवर ठाम राहा. निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही जर लांब राहिला, तुमच्यामधला ताण काय होत असतं, कमी होत असतो. त्यानंतर बघा आपल्या फ्रेंड सर्कलशी बोला, गेट टुगेदर अरेंज करा. गेट टुगेदर, कारण फ्रेंड्स आर आवर एक्सटेंडेड फॅमिली. मित्रांनो, आपली फॅमिली तर आपल्या रक्ताच्या नात्याने ती आपण चूज नाही करू शकत, ती बाय डिफॉल्ट आपल्या आयुष्यात असतात. परंतु मित्र तुम्ही चूज करू शकता, तुमच्या आवडीचे, तुमच्या स्वभावानुसार मित्र निवडा. मित्रांमध्ये गेट टुगेदरला गेल्याने तुमचे आउटलेट, तुमचे हे होत असतात आणि त्यामुळे आपला स्ट्रेस काय होतं, रिलीज होत असतात. त्यानंतर बघा काही टिप्स आहे जीवन जगण्याच्या, शॉर्ट मध्ये घेते मी. विश्रांती घेऊया, दीर्घ श्वसन करा, मेडिटेशन, निवांत बसा. कधी कधी ना मागे एक जोक आला होता आमच्या महिलांवर की दिवाळीची साफसफाईच्या वेळी येतात ते व्हॉट्सअपला की मग म्हणे एवढे जर थकले ना मग काय करायचं म्हणे, एक खुर्ची, याच्यावर उपाय दिला होता, मला वाटलं भारी उपाय असेल गड्या घरातलं थकल्यावर. तर म्हणे काही नाही, एक खुर्ची, आराम खुर्ची, मस्त दुसऱ्या खुर्चीवर पाय पसरून द्या आणि म्हणा की गेले सगळे उडत. आणि खरंच मला छान वाटलं की इतके तकलीफ, मी माझी याचा स्ट्रेस त्याचा स्ट्रेस, मी म्हटलं जाऊ दे गडे मध्ये, म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, निवांत बसा आणि त्यामुळे आपला स्ट्रेस काय होत असतो, कमी होत असतो. आवडत्या गोष्टी करा, नावडत्या गोष्टींपेक्षा आपल्या आवडत्या गोष्टींवर भर द्या. चांगलं पुस्तक वाचा. बघा परिस्थिती बदला. तुम्ही म्हणाला मॅडम आर्थिक परिस्थिती का, नाही, तुमची मानसिक परिस्थिती, जर परिस्थिती बदलली तर तुमच्या बाकी गोष्टी तुम्हाला अनुकूल होत असतात. कारण परिस्थिती बदलली की तुमची मनस्थिती बदलते, मनस्थिती बदलली की तुमचं आयुष्य हे सुंदर आणि छान होत असतं. त्यानंतर बघा खेळा, तेच सांगितलं, सॉरी, खेळ खूप महत्वाचे आहेत. आयुष्याचं नियोजन करायला शिका. बघा स्ट्रेस काय येतो ते तुम्हाला आधी सांगते.
स्ट्रेस ना आपल्याला कामामुळे, कामाच्या प्रायोरिटीज ठरवा. जर तुम्हाला स्ट्रेस असेल ना, काम खूप भरमसाठ जर कामांची यादी असेल ना, तर त्याचं नियोजन करा. कामाच्या प्रायोरिटी ठरवा, की त्याचं नियोजन, की ह्या कामाला इतका वेळ द्यायचा, याला इतका वेळ द्या. जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं, कामाची यादी केली, आधी नियोजन प्री प्लॅनिंगने जर तुम्ही गोष्ट केली, तर तुम्हाला त्या गोष्टीचा स्ट्रेस येत नसतो. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ध्येयाची विभागणी करा. माणूस हा ध्येयनिष्ठ असला पाहिजे, कारण दिशाहीन आपल्याला भरकटून काही उपयोग नाही. म्हणून आपले जे ध्येय आहे त्याची देखील आपण विभागणी केली पाहिजे. ह्या काही टिप्स होत्या. त्यानंतर बघा, शिथिलीकरण, तेच रिलॅक्सेशन, दीर्घ श्वसन, मसाज. काही ठिकाणी आपल्याला डोकं दुखत असेल तर आपण मसाज थेरपी यूज केली पाहिजे. आंघोळ केल्याने पण फ्रेश वाटतं काहींना. प्रार्थना ही सगळ्यात आपल्याला रिफ्रेशिंग करणारी गोष्ट असते. प्रार्थनेचा आधार घ्या. संवाद, तेच बोलली, इंटरेक्शन झालं पाहिजे. भावना आउटलेट व्यक्त करायला शिका. नकारात्मक विचारांवर नेहमी काम करा. आणि सगळ्यात महत्वाचं, रडावेसे वाटले तर नक्कीच रडा. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, सगळ्या काही हरकत नाही. रडणं ही वाईट गोष्ट नाहीये. वाटलं तर रडा आणि वाटलं तर मनापासून हसा पण. कारण रडणं ही आपल्याला सगळ्यात मोठा भावना व्यक्त करणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे रडणं देखील आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊ शकलो असतो. बघा, कधी कधी काय होतं की असं, येस सर, थँक्यू. यमाने असं म्हणतात की पैसा सगळं काही विकत घेऊ शकतो. म्हणून काहींना असं वाटतं की जर यमाने, मी असा एक विचार करते की यमाने जर लाच घेतली असती तर काय काय होऊ शकलं असतं. की यम जो म्हणतो की जो आपल्याला मृत्यूकडे घेऊन जातो, मग जर यमाने लाच घेतली असती तर लोकांनी त्याला विकत घेतलं असतं. परंतु ते होऊ शकत नाही, कारण यम विकला जाऊ शकत नाही. म्हणजे काय की आयुष्यात काही मिळवायचंच नाही असंही नाही, किंवा आपल्या ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या घडणारच येत आहे. कारण का अपरिहार्य भाग आहे. मग तुम्ही म्हणाल जसं परीक्षेने स्ट्रेस येतो म्हणून परीक्षा बंद करायच्या का? आयुष्यामध्ये स्ट्रेसमुळे आपल्याला टेन्शन येतं किंवा काही त्रास होतो म्हणून टेन्शन नाही घ्यायचं का, तर घ्यायचा. किंवा काही म्हणता मग काही इतके असतात ना की मग काहीच करायचं नाही. तर अशी पण वृत्ती नकोय. ताणतणाव आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी चांगल्या पण घडून आणत असतो. म्हणून आपण त्या गोष्टींवर सोल्युशन ओव्हरकम कसं करतो हे आपलं आयुष्य ठरवत असतो. आणि तणाव निर्माण होतो म्हणून परीक्षेला सुट्टी देणं हा जसा पर्याय नाही, तसं आयुष्यामध्ये स्ट्रेस येतो म्हणून जीवन थांबून चालत नसतं. कारण जीवन अनमोल आहे, एकदाच मिळतं. आणि शाळेच्या अभ्यासाच्या परीक्षेला स्किप करू शकाल, पण जीवनाच्या परीक्षेचं काय? तर जीवनाची परीक्षा जर तुम्हाला चांगल्या मार्कांनी कारण जीवन एकदाच मिळतं आणि म्हणून आत्महत्येसारख्या पर्याय त्याच्यावर नक्कीच होऊ शकत नाही. कारण आत्महत्या करून प्रश्न सॉल्व्ह होत नसतात. म्हणून या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी अवलंबायला पाहिजे. आणि त्यानंतर बघा, एखादी घटना आठवली तर ताण होतो आणि तणावाला उत्तेजन देणारे आपल्या शरीरामध्ये घटक स्रवू लागतात. आणि म्हणूनच कधीही स्वतःला रिलीज ठेवणं, त्या गोष्टींपासून दूर ठेवणं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे ताणतणाव व्यवस्थापनाचा. माझ्याकडून हे सगळं होतं आणि थँक्यू सो मच सर. मी देखील या कम्युनिटीला जॉईन झाली गेल्या 6 वर्षापूर्वी. माझ्या ग्रेट कोच माझ्या आयुष्यात आल्या, सुवर्णा चव्हाण मॅडम. त्यांनी माझा 22 किलोचा फॅट लॉस इथे करून घेतला. त्यानंतर राहुल सरांच्या बीटीसी मार्फत मी जवळजवळ ह्या फॅट लॉस मी शक्य मला झालेला आहे. खूप माइंड ट्रान्सफर, कारण माझ्या खूप सारे हेल्थ इश्यू तर होते, पण माझी स्वतःचा चिडचिडे स्वभाव होता. कारण ओबेसिटीमुळे काय होतं, आपला हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्यामुळे मी जेव्हा माझं वजन कमी झालं, माझा इथं रिझल्ट शेअर झालेला आहे बघा. 85 किलो वजन. मी माझ्या गाडीच्या शोरूम जवळ उभं आहे, पण माझं स्वतःचं शोरूम अतिशय खराब झालेलं होतं. आणि गेल्या जवळजवळ 4 महिन्यामध्ये माझा 22 किलोचा फॅट लॉस झाल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. ज्ञानदानाचं काम करत असताना मी जेव्हा आरोग्यदानाचं काम करत असते तेही मला खूप छान वाटतं. आणि बघा मित्रांनो, एक वाक्य जाता जाता सांगून जाईल की कुछ अच्छे करना, जिंदगी में ऐसे करो जिनके खुद के सिवा कोई गवाह न हो. आपण काय करतो, एवढेशे 10 रुपये देतो एखाद्याला आणि मग त्याची जाहिरात करतो, एखाद्याला एखादी साडी देतो, त्याचे फोटो शेअर करतो. म्हणजे माझं एक वैयक्तिक तत्व आहे, कुछ अच्छे कर्म ऐसे करो ना जिनका खुद के सिवा कोई गवाह नहीं होना चाहिए. कुणाला ना शेअर करायची, कारण का ही फक्त फील करायची गोष्ट असते. खूप छान वाटतं जेव्हा आपण एखाद्याचं भलं करतो ना, ते आपल्यापर्यंत सीमित ठेवतो ना, तर आपल्याला ती फिलिंग असते की मी एक चांगलं काम केलं. आणि यामुळे माझा स्ट्रेस रिलीज होत असतो. तुमचा पण होत असेल, कारण प्रत्येक जण काही ना काही चांगलं काम करत असतो. माझं ज्ञानदानाबरोबर मी आरोग्यदानाचं काम हाती घेतल्यामुळे माझा स्ट्रेस खूप रिलीज झालाय. थँक्यू माय कोच, मला सगळे म्हणतात, मी पण माझ्या कोचला म्हणते. ही भावना पण मला खूप छान काहीतरी ऊर्जा देऊन जाते. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. कॉल ओव्हर टू रंजना शेलार मॅडम. थँक्यू मॅम. येस, क्लॅपिंग करूया आदरणीय ज्योत्स्ना मॅडमांसाठी. खूप छान असा प्राईम टाइम त्यांनी आज आपल्यासाठी घेतलेला आहे. मग अतिशय स्ट्रेस मॅनेजमेंट अतिशय अवघड असा विषय, परंतु खूप सोपा करून सांगितलं त्यांनी. ताण म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय, वाईट ताण कोणता, चांगला ताण कोणता, तसंच ताणाचे परिणाम काय होतात आपल्या शरीरावर. काही अल्पकालीन परिणाम होतात, काही दीर्घकालीन परिणाम
काही दीर्घकालीन परिणाम सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी माहिती होती ती आदरणीय ज्योत्स्ना मॅडमांनी खूप छान रीतीने उदाहरणासह आपल्याला एक्सप्लेन करून सांगितली. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसंच आजचा वर्कआउट ज्यांनी घेतला त्या आदरणीय मानसिका फडणीस मॅडम, अतिशय एनर्जेटिक असा वर्कआउट त्यांनी आपल्या सर्वांचा करून घेतला.